नमस्कार. आपण मागच्या 25 तारखेला म्हणजे 25 जूनला या शेतामध्ये पेरणी केली होती. ज्यामध्ये आपण कोणतीही मशागत केलेली नाही आहे. नांगर, वखरणी हा प्रकार नाही आहे. म्हणजे या ठिकाणी शून्य मशागत आहे आणि कोणतीही मशागत न करता आपण सरळ यामध्ये 25 जूनला पेरणी केली होती. आज 5 तारीख आहे. म्हणजे आता या पिकाला पेरणी करून आपले 11 दिवस झालेले आहे. म्हणजे आपल्याला दिसते की आधीच्या पिकाचे जे अवशेष आहेत, म्हणजे जसं मागच्या रब्बीमध्ये हा हरभरा होता, हे हरभऱ्याची मुळं आपण जशी आहे तशी या ठिकाणी ठेवलेली आहेत. हे आपल्याला इथं दिसतंय. किंवा काही गवत आहे, मागच्या रब्बी हंगामातलं होतं, त्यालाही आपण काढलेलं नाही. तेही तसंच्या तसंच वाढलेलं इथं या ठिकाणी ठेवलं आहे. आणि त्या ठिकाणी टोकन यंत्रानं ही पेरणी केली होती. बियाणं घरचंच होतं. आता या शेतामध्ये वेगवेगळ्या डेटला पेरणी झाली. म्हणजे ही आहे 25 जूनची पेरणी. त्याआधी 24 जूनला फक्त 4-5 ओळी पेरल्या गेल्या होत्या. त्यामध्ये मात्र ते बी ढापल्या गेलंय. त्या दिवशी जोराचा पाऊस आला आणि बी निघालं नाही. त्या 24च्या आधी 23ला सुद्धा काही लाईनी पेरणी झाल्या होत्या आणि जोराचा पाऊस आला, पेरणी झाली नाही. तर ते पण बी म्हणजे पहिल्या 2 दिवसात जी 1 एकर पेरणी झाली होती. पहिल्या दिवशी अर्धा एकर, दुसऱ्या दिवशी अर्धा एकर. ते दोन्ही पण 24 तारखेला जेव्हा जोराचा पाऊस आला, तर त्या जोराच्या पावसामध्ये ते संपूर्ण बी ढापल्या गेलं. त्यानंतर 25 तारखेला मोठ्या प्रमाणात इथली पेरणी झाली आणि 25 तारखेची पेरणी मात्र पूर्णपणे साधली. म्हणजे बियाणं एकच होतंय, जे ढापलेलं बियाणं आहे ते तेच होतं आणि हे तेच होतं, घरचंच बियाणं होतं. याची उगवणशक्ती आपण तपासली होती. आता हे बियाणं या शेतातलं 25 तारखेला पेरलेलं चांगल्या प्रकारे निघालेलं आहे. म्हणजे आता जरी हे पतलं दिसत असेल, परंतु हे पतलं नाहीये. हे मुद्दाम टोकन यंत्रानं सारख्या अंतरावर हे पेरलेलं आहे. म्हणजे योग्य प्लॅन स्पेसिंग याच्यामध्ये मेंटेन होत आहे. म्हणजे काही ट्रॅक्टरनं सध्या पेरणी केलेले शेतं आहेत, जे याच तारखेचे कदाचित असतील, तर ते चांगले हिरवेगार झालेले दिसत आहेत. कदाचित हे तेवढं हिरवंगार दिसत नाहीये आणि त्याचं कारण असं आहे की हे योग्य प्लॅन स्पेसिंग याच्यामध्ये मेंटेन केलेलं आहे. तर याचं उत्पादन पण ही योग्य संख्या झाडाची असल्यामुळे चांगले येतं. सोबतच आता या पिकाला आपण या शेतामध्ये पेरणी करताना आपण पाहिलं होतं आणि तेव्हा सांगितलं होतं की याला कोणतंही रासायनिक खत दिलेलं नाहीये. आपण रासायनिक खत न देता या शेतामध्ये पीक घेत आहोत हे सोयाबीनचं. परंतु हे रासायनिक खत देत नाही. मग या पिकाला अन्नद्रव्य मिळतात कसे? तर ते अन्नद्रव्य देण्याचं काम हे आधीच्या पिकाचे अवशेष करतात. म्हणजे हे आधीचे सोयाबीनचे खुंट असो किंवा इथं गवताचा काळी कचरा असो, तर याचं आपलं याला जे आपण रायझोस्फिअर म्हणतो, म्हणजे मुळाच्या अवतीभोवती जी एक जग राहते जीवाणूंचं किंवा जी माती राहते, जे मुळापासून काहीतरी मिलीमीटरवर एक जमीन जे आजूबाजूला याच्या असते किंवा हे जे जग आहे त्याला रायझोस्फिअर म्हणतो, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवाणू जिवंत असतात, मायक्रोरायझा असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया असतात आपल्या कामाचे. सोबत अल्गी असते, ट्रायकोडर्मा पण त्यामध्ये असतो. तिच्या पिकाचे अवशेष असेच ठेवल्यामुळे या पिकाला अन्नद्रव्य पुरवण्याचं काम ते करतात. कारण हे सोयाबीन पिकच आपलं किती, तर आपलं 3.5 महिन्याचं पीक आहे. या 3.5 महिन्यामध्ये त्याला 80 दिवस खायला लागतात आणि मग 80 दिवस खाण्यासाठी जेवढे अन्नद्रव्य याला लागतात, तर तेवढे पुरवण्याची क्षमता इथल्या जमिनीमध्ये आहे. आणि ते कशामुळे, तर ह्या आधीच्या पिकाचे अवशेष इथं ठेवल्यामुळे. त्यामुळे आपण कोणतंही रासायनिक खत न देता आपण हे इथं सोयाबीन घेतोय आणि इतर शेतकऱ्यांना जे ॲव्हरेज येतात, म्हणजे बाजूच्या शेतकऱ्याचं ॲव्हरेज असेल, तर त्यापेक्षा कदाचित 1 क्विंटल सोयाबीन इथे जास्त पिकतं. सोबतच आपल्याला दिसते की जसं मी सांगितलं की ही 25 तारखेची पेरणी साधली, पण 24 तारखेची, 23 तारखेची दोन्ही दिवसाची पेरणी उलटली, ढापल्या गेली. ही इकडली या शेतामधली, या बांधीमधली पेरणी 26 जूनला केलेली आहे. बियाणं हेच होतं, शेत पण सारखंच आहे. हे 25ला फक्त पेरणी झाली आणि ही 26ला पेरणी झाली. जेव्हा आपल्या शेतामध्ये बी निघत नाही, तर आपल्याला अनेक अशा शंका येतात. तर आज आपण इथं बघू, नेमकं 3 प्रकारच्या गोष्टी इथं होऊ शकतात. हे बियाणं कमी उगवण्यामागं 3 कारणं आहेत. पहिलं कारण आहे बी ढापणं. या शेतामध्ये आता मला माहिती आहे की 26 तारखेला पेरणी झाली आणि 27 तारखेला जोराचा पाऊस आला. तर या ठिकाणी काय झालं, तर 26 तारखेला पेरणीयोग्य ओल होती. त्या ओलीमुळे इथलं जे बियाणं आहे ते फुगलं तर खरी, आणि हे पहा आपल्याला दिसतंय हे बियाणं आता फुगलेलं आहे. दिसलं? हे पूर्णपणे बियाणं फुगलं इथलं आणि हे बियाणं इथंच आहे. आता काय झालं की 27 तारखेला जेव्हा मुसळधार पाऊस या भागामध्ये पडला, त्या जमिनीतली जास्त पावसामुळे हवा निघून जाते आणि असं झालं तर मग काय होतं,
या बियाण्याला अंकुरण्यासाठी जी हवेची म्हटल्यापेक्षा ऑक्सिजनची जी आवश्यकता असते ते ऑक्सिजन त्या बियाण्याला मिळत नाही. परंतु या शेतामध्ये काही बियाणं मात्र 50% निघालेलं आहे, ज्याला थोडा जरी ऑक्सिजन मिळाला तर ते बियाणं निघून आलं. काही काही ठिकाणी मात्र ते मिळालं नाही तरी हे बियाणं निघालेलं नाही आहे. म्हणून आपण आधीचं बियाणं न मोडता त्यालाच लागून ही टोकन यंत्रानं पेरणी पण या ठिकाणी करत आहोत. हे आता 9-10 दिवसाचं या इकडलं पीक आहे. 9-10 दिवसाचा गॅप जो आहे तो सोयाबीन आरामात कव्हर करून टाकते. आता या व्यतिरिक्त दुसरी एक शक्यता राहते जेव्हा आपल्या जमिनीमधून बी निघत नाही. म्हणजे एक आहे ढापणं. ढापणं म्हणजे काय तर अंकुरण प्रक्रियेत ऑक्सिजनची कमतरता पडणं. जास्त पावसाळ्यामुळे जमिनीतली हवा निघून जाते आणि मग बियाणं फुगतं तर खरी पण त्याला हवा मिळत नाही. जसं याचं उदाहरण सांगायचं आपल्या समजण्यासाठी तर आपल्या घरी आपल्या घरातील महिला जी आहेत तर मटकी भिजू घालतात रात्रभर. म्हणजे काय करतात तर ते फुगवतात. फुगवल्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र आपण ते मटकी पाण्यातून काढतोय, ते काही त्यामध्ये राहू देत नाहीये. पाण्यातून काढतो आणि त्याला कपड्यामध्ये बांधून ठेवून देतो. म्हणजे काय करतो आपण तर त्याला अंधार पण प्रोव्हाइड करतो आणि सोबत हवा पण प्रोव्हाइड करतो आणि त्यामुळे त्याला अंकुर फुटते. जर आपण ते पाण्यातच राहू दिलं तर मात्र अंकुरण होत नाही. तशाच प्रकारे आपल्या शेतामध्ये सुद्धा होतं. कोणत्याही बियाण्याला पाणी पाहिजे, ज्यामुळे ते फुगतं, अंकुरण प्रक्रिया स्टार्ट होते आणि त्यानंतर ती अंकुरण प्रक्रिया स्टार्ट होताना तिथं खूप मोठ्या प्रमाणात एनर्जी लागते अंकुर बाहेर पडण्यासाठी आणि ती एनर्जी निर्माण करण्यासाठी तिथं ऑक्सिजनचा महत्वाचा रोल असतो आणि आपल्या जमिनीमध्ये जर ऑक्सिजनची कमतरता पडली तर मात्र तिथं बियाणं निघत नाही. आणि हे पाऊस ज्यावेळेस जोराचा पडतो ना तर त्यावेळेस हे केस घडू शकते. पावसामुळे जमिनीतली सगळी हवा बाहेर पडते, सगळ्या पोकळ्या जे पाण्यानं भरल्या जातात, बियाण्याला पाहिजे तेवढा ऑक्सिजन मिळत नाही आणि त्याला म्हणतो आपण बी ढापणे. दुसरा एक प्रकार राहतो की काही जमिनीमध्ये संततधार पाऊस पडतोय, पाणी जमिनीवर साचलेलं राहतं, तर अशा परिस्थितीमध्ये पीथियम, फायटोप्थोरा आणि रायझोक्टोनिया सारख्या बुरशीचा प्रादुर्भाव तिथं वाढतो आणि त्यामुळे बी कुजतं. ते बी दलदल पण होतं आणि तिथं दुर्गंधी पण यायला लागते. तर हा पण एक प्रकार दिसतोय. या ठिकाणी मात्र तसं झालेलं नाही आहे. बी फुगलं आणि त्याच्यामुळे त्याला अंकुरच नाही आला. तर हा प्रकार आहे बी ढापण्याचा. दुसरा आहे बुरशीचा, जे सतत पाणी या शेतामध्ये साचून राहिलं किंवा एखाद्या शेतामध्ये त्याचा प्रादुर्भाव असला तर होतं. तिसरा प्रकार आहे बियाणं खरोखर खराब असण्याचा. तर आता जे बियाणं निघत नाही ना, खरोखर खराब असतं, तर ते बियाणं जर आपण तिसऱ्या चौथ्या रोजी जर त्या शेतामध्ये पाहिलं तर आपल्याला दिसेल की बी फुगलं पण नाही. म्हणजे जे बियाणं खराब असतंय ते तिसऱ्या चौथ्या रोजी जर आपण शेतामध्ये जाऊन पाहिलं तर ते फुगत पण नाही, ते कुजत पण नाही लवकर आणि त्याच्यामधून अंकुर पण बाहेर पडत येत नाही. तर अशी कंडिशन असली तिसरी तर आपण म्हणू शकतो बियाणं खराब आहे. परंतु बहुतांश आता आपण शेतकरी घरचं बियाणं असो, बाजारातले बियाणं असो, त्याची उगवण क्षमता आपण पाहायला जाते किंवा कंपनी पण मोठ्या प्रमाणात ही उगवण क्षमता तपासण्याचं काम करतात आणि तरी मात्र काही काही भागामध्ये आपल्याला दिसते की एकाच लॉटच्या 2 बॅग आहेत. एक आधीच्या दिवशी पेरली, जसं एक बियाणं आधी पेरलं इथं ते पूर्ण निघालं. दुसऱ्या दिवसाचं पेरणं होतं ते मात्र ढापल्या गेलं, कारण त्यावेळेस इथं पाऊस जास्त आला. आणि हा प्रकार तर ज्या शेतामध्ये जास्त मशागत होते, जास्त भुसभुशीतपणा आहे, तिथं तर मात्र मोठ्या प्रमाणात पाणी मुरतं आणि जमिनीतली हवा काढून घेतल्या जाते आणि ढापण्याचा प्रकार हे रोटावेटर केलेल्या किंवा जास्त नांगरणी मशागत केलेल्या शेतामध्ये आपल्याला जास्त पण जाणवतं. शून्य मशागत शेतीमध्ये सुद्धा आता आपल्याला इथं जाणवत आहे. पण तेवढं प्रमाण कमी आहे. काही बियाणं इथलं निघालेलं आहे. तरी पण काही गॅप आहेत आणि ते गॅप भरून काढण्याचं आपण काही काम करतोय. कारण त्या जर गॅप भरून नाही काढल्या तर तेवढं उत्पादनामध्ये इथं घट येते. शेतकरी बंधूंनो, हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करा, इतरांना पण शेअर करा. तसेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. धन्यवाद.